आज दिवसभर जी काही चर्चा चालू आहे त्यावरती सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी त्यावर पडदा टाकलेला आहे. आता तुम्ही सारखं सारखं म्हणजे आता अरुण सावंतांनाही तुम्ही प्रश्न कल्याण डोंबिवलीच्या निमित्ताने विचारत होतात. त्यांनी बोलले, मी नाही विचारलं. नाही, मला असं वाटलं की आजची आपली चर्चा ही डोंबिवली फास्ट या विषयावरती तर नाही ना, म्हणजे आपण सारखं उलट गणेशजी, तुम्ही मला असं विचारलं पाहिजेत की थँक्यू की ते फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये अडकले होते, त्यांना मी बाहेर आणलं, मालेगावला नेलं, रायगडमध्ये नेलं, छत्रपती संभाजीनगरला नेलं. काय आज तुम्ही म्हणजे ऐकलं नाहीत का नीट? असं आहे की म्हटलं जातं जहा न जाय कोई वहा पहुंचे कवी. त्यामुळे प्रसार माध्यम आहे ते त्यांची भूमिका करत असतात. पण मला जे वाटतं ते मी स्पष्टपणे सांगतो. असं आहे की आत्ताच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत. लोकसभा हा विषय वेगळा असतो, विधानसभा विषय काहीपेक्षा वेगळा असतो, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जमिनीवरच्या कार्यकर्त्याची असते. स्वाभाविक आहे, या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षानंतर निवडणूक व्हायला हवी होती, अनेक कारण आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक झाली नाही, व 8 वर्षाचा मध्ये हा गॅप पडलेला आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे, प्रत्येक निवडणुकीनंतर एक जनरेशन बदलत असते, नेतृत्व बदलत असतं. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की यावेळेला मला संधी मिळाली पाहिजे. स्वाभाविक आहे, त्याचा ताण तिथल्या नेतृत्वावर पडतो, आणि स्वाभाविक आहे राज्यभरातील नेतृत्वाला याची चिंता करावी लागते की जो कार्यकर्ता आमच्यासाठी धावत असतो त्याला काही ना काही आपल्याला निवडणुकीत प्रतिनिधित्व खालच्या स्तरावरती दिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणताय तसं लोकसभेला तर ठीक आहे, असं तुम्हाला वाटत असेल, लोकसभेला आम्ही सामंजस्याने लढलो, विधानसभेला आम्ही सामंजस्याने लढलो, लोकसभेला खोटा नॅरेटिव्ह चालला म्हणून आम्ही संख्येने कमी पडलो, विधानसभेला आम्ही तो नॅरेटिव्ह दुरुस्त केला, त्यामुळे आम्ही मोठ्या संख्येने निवडून आलो. त्यामुळे आमच्यात सर्व आलबेल आहे, होय, हे मी मान्य करतोय. थोडं बहुत असतं ना इकडे तिकडे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा ग्रामपंचायत, नगर परिषदा या निवडणुका स्थानिक स्तरावरती लढल्या जातात. एकमेकाला ओळखणारी माणसं एकमेकांच्या विरोधात तिकडे उभी असतात. त्यामुळे अशा वेळेला हे प्रकार होणं स्वाभाविक आहे. परंतु राज्य स्तरावरती नेतृत्व करत असताना तीनही नेत्यांमध्ये अतिशय उत्तम प्रकारे समन्वय आहे.